मारेगाव तालुक्यातील माझ्या समस्त मित्रमंडळींनी, माझ्या स्नेहवर्गांनी, आप्तेष्टांनी आणि अनेक गणगोतांनी, असंख्य मित्रमैत्रिणींनी आज माझ्या 60व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या सोहळ्यामध्ये सर्वांनी मला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, दंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या, निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या आणि असंच उत्तरोत्तर माझ्या हातून सामाजिक आणि शैक्षणिक काम होत राहावं या संदर्भातल्याही त्यांनी मला सुतोवाच केले, सदिच्छा दिल्या. या सर्व मित्रमंडळींचं मी खरं तर मनपूर्वक अत्यंत ऋणी आहो. त्यांचे कुठल्याही शब्दामध्ये आभार मानावे ही मला सूचना असं झालं आहे. पण आपला सर्वांचा मी ऋणी आहो. आपला सर्वांसोबत माझा असा स्नेह, अशीच मैत्री पुढे आयुष्यामध्ये टिकून राहावं आणि उत्तरोत्तर माझ्या हातून सामाजिक आणि शैक्षणिक काम होत राहावं या संदर्भात आपण दिलेल्या मनापासूनच्या शुभेच्छा मी स्वीकारतो आहे आणि आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपणाला सर्वांना धन्यवादसुद्धा देतो. मित्र हो, वाढदिवस येतात आणि जातात. तसा 1 वर्षाने मी आता मोठा होत चाललो आहे. पण माझ्यावर असणारी महाविद्यालयाची जबाबदारी मी मागील 36 वर्षापासून अत्यंत चोख आणि समर्थपणे पार पाडतो आहे. ही सेवा करत असताना विद्यार्थ्यांची मी महाविद्यालयाचं अत्यंत छोटं असणारं रोपटं आज मोठ्या विशाल याच्या वृक्षामध्ये रूपांतरित झालं. या पाठीमागची खऱ्या अर्थानं प्रेरणा स्वर्गीय जीवन पाटील कापसे आणि व्यवस्थापनाची आहे. आमच्या महाविद्यालयाचं व्यवस्थापन महाराष्ट्रामध्ये असं व्यवस्थापन कुठे सापडेल असं मला तरी वाटत नाही. बरं, केवळ मी स्वतः म्हणतो असंही नाही. माझ्या महाविद्यालयामधील 50 ते 60 कर्मचारी अत्यंत स्नेहाने, फार गुण्यागोविंदाने आणि त्याला काय म्हणतो हेल्दी वातावरणात वागतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये प्राचार्यांच्याविषयी दहशत नाही, भीती नाही, भय नाही. निर्भयपणे येतात, निर्भयपणे वागतात आणि अत्यंत आपलं चोख व्यवस्थित काम करतात. परिषदेचं क्षेत्र असो की NSSचा प्रोग्राम असो, कल्चर प्रोग्राम असो की महाविद्यालयाच्या बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चमू असो, त्या सर्वांच्या जबाबदाऱ्या आम्ही आमच्या कुटुंबाच्या घटकासारखं विद्यार्थ्यांसोबत वागतो. त्यामुळे आमचे विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रती अत्यंत स्नेहपूर्वक वागतात, अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात आणि या महाविद्यालयामध्ये हेल्दी वातावरण आहे, मैत्रीपूर्ण वातावरण आहे. थोडेसे हेवेदावे अधूनमधून कोणासोबत होतातही, पण एक मी त्यांचा पालक नात्यानं मी त्यांची ती जबाबदारी त्याच वेळेला यशस्वीपणे पार पाडतो आणि गुण्यागोविंदानं सर्व आमचा कारभार सुरू असतो आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचं वातावरण दिवसोगणी फारच चांगलं होईल. आज तुम्ही बघता माझे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, त्यांनी पाहिलेल्या महाविद्यालयाची अवस्था, त्या अवस्थेतून आजची असणारी जी स्थिती आहे, हे स्थिती विद्यापीठ स्तरावर ग्रामीण भागातल्या महाविद्यालयाच्या संदर्भातली कौतुकास्पद आहे. महाविद्यालयाला नॅकच्या संदर्भातला दुसऱ्या सायकलमध्ये B++चा दर्जा मिळाला. केवळ एक पॉईंटने A ग्रेड गेला. अत्यंत आम्ही मेहनत घेतली. केवळ 1 पॉईंट थोडंशा म्हणजे मिस्टेकनं झाला, नाही तर महाविद्यालयाला दुसऱ्या सायकलमध्येच नॅकच्या A ग्रेड राहिला असता. हे सगळं करत असताना आमचे कर्मचारी, टीचिंगवाले असो, नॉन टीचिंगवाले असो की माझ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे तिथे काम करणारे असो, ही सगळीची सगळी कुठलंही काम असेल तर धावून काम करतात. म्हणजे 5 वाजले मला घराकडे जाऊ दे असं वगैरे काही राहत नाही. काम असेल, प्रसंग असेल तर रात्रीचे 10 वाजले तरी ते आमच्यासोबत असतात. ही सगळं महाविद्यालय त्या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे आज एवढं विकासाच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोचलेलं आहे. पुढेही आमचे काही इश्यू आहेत, काही काम करण्याचा आमचा मानस आहे. तो मानसही त्या 2-4 वर्षात निश्चितपणे झाल्याचं तुम्हाला दिसेल. मला या वाढदिवसाच्या निमित्त पत्रकार मंडळींनी, माझ्या सामाजिक बांधवांनी आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळींनी जे मला भरभरून शुभेच्छा दिल्या,
माझ्या पुढील आयुष्यासाठी संदर्भातही त्यांनी शुभकामना व्यक्त केल्या. त्या सर्व मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो.